कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट ना हा अविभाज्य घटक आहे तुमच्या एकंदर आयुष्याचा. व्यवसायात तर ते फार महत्वाचं आहे. म्हणजे असं वाक्य मी ऐकलंय की म्हणजे ते ओशोंचं वाक्य आहे बेसिकली. ते म्हणतात की गेल्या 15,000 वर्षात जे घडलं नाही ते 1500 वर्षात घडलं. 1500 वर्षात जे घडलं नाही ते 150, 150 वर्षात घडलं. 150 वर्षातलं 15 वर्षात, 15तलं 5 आणि आपण एका वर्षात मागच्या एआयमुळे जे काही ड्रास्टिक चेंजेस बघितले ते इतके मोठे आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपण भाग घेतला नाही किंवा त्याच्या बरोबरीने आपण काम नाही केलं तर आपण लिटरली काहीही करू शकणार नाही. सो कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट तर पाहिजेच. शिवाय त्याचा स्पीड फार महत्वाचा आहे आता. म्हणजे मी अजूनही जुनी टेक्नॉलॉजी वापरणार. मी व्यवसाय करताना माझ्या आजोबांनी ज्या काही पद्धती आखून दिल्यात त्याच्यावरच काम करणार. त्याच पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग करणार. हे नाही चालणार. आपल्याला नवीन गोष्टी बघितल्या पाहिजेत. मी माझा व्यवसाय करताना या गोष्टी करायला 8 तास लागतात. तर त्या मी 6 तासात कशा करेन? या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे इम्प्रूव्हमेंट करताना तुम्ही क्वालिटी, त्याचं आउटपुट हे इम्प्रूव्हमेंट तर बघतोच आपण. त्याला एक पद्धतीचं मॅपिंग करता येतच. पण टाइम इन्व्हेस्टमेंटची इम्प्रूव्हमेंट कशी करायची हे फार महत्वाचं आहे.